निपक्ष असणारे अपक्ष लढणारे आशिष पवित्रकार हे प्रभाग क्रमांक 13मधून उमेदवार आहेत. आपलं स्वागत आहे सर. नमस्कार. काय विजन घेऊन आपण याच्यापूर्वी काम केलेलं आहे नगरसेवक म्हणून आणि चांगले विकास कार्य आपण आपल्या प्रभागामध्ये केलेले आहेत. आता काय वाटतं की आपल्याला नवीन जे विजन आहे त्यामध्ये अजून कोणती कामं करायची आहेत? माझ्या प्रभागामध्ये मी 4 पार्क असे मोठे मोठे पार्क बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये सौंदर्यीकरण केलेलं आहे. रस्ते, नाल्या, त्यानंतर आणखीन ज्या काही गोष्टी होऊ शकतात सौंदर्यीकरणाच्या, आता 70% तर काम माझ्या प्रभागात मी केलेलं आहे. आता 30% जे आहे ते सौंदर्यीकरणावर आहे. म्हणजे आता पॉलिश करायचा मला प्रभाग. आणि माझा जो कृषीनगर एरिया आहे, शिवर एरिया आहे, तिथे पण आता नागरिकांना आपण अशी सुविधा देणार आहे की बा तुम्ही एक कॉल करा, तुमच्या घरी ओळखपत्र, एक कॉल करा, तुमच्या घरी काही पण असलं तर पोरगा येईल, ते घेऊन सिग्नेचर करून, म्हणजे अशी सिस्टीम एक लावायची आपल्याला. त्यानंतर आपण तसंही एक कॉलवर आपण त्यांचं काम करत असतो, तसा प्रॉब्लेम नाही आहे. पण आता मी त्यांच्या घरचा सदस्य म्हणून या प्रभागात उभा आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा मला नेहमीच राहतो, जसा प्रत्येक वेळेस आहे. हां, तर आपल्याला कसं आहे की डेव्हलपमेंट करायचं आहे. आणखीन जे काय होऊ शकते माझ्या प्रभागासाठी किंवा विदर्भाचा आणि अकोल्याचा एकमेव असा प्रभाग बनवून दाखवायचा आहे. अकोल्याचा स्वच्छ प्रभाग, सुंदर प्रभाग आणि स्वच्छ अकोला, सुंदर अकोला, त्या हिशोबाने अकोल्याचा एक चांगला प्रभाग बनवून ठेवायचा. स्मार्ट सिटी जशी असते तसा स्मार्ट प्रभाग. महिलांसाठी काय नियोजन आपलं? महिलांसाठी तर आता माझ्या लाडक्या बहिणी आहेत, त्यानंतर माझे आई, मातृतुल्य वगैरे सर्व नागरिक आहेत. तर महिलांसाठी आपण योजना अशा आहेत की मी त्यांच्यासाठी कॅम्प हा नेहमी घेतच असतो. कोणतेही म्हणजे जयंती असो की वाढदिवस असो, काही असो, मी कॅम्प त्यांच्यासाठी घेत असतो. त्यांच्यासाठी हळदी कुंकू घेत असतो. त्यांच्यासाठी म्हणजे वेगळे वेगळे प्रोग्राम पण घेत असतो. महिलांसाठी भागवत जो आहे तो महिलांना खूप आवडतो आणि त्यांच्यासाठी भागवत असाच कार्यक्रम घेतो. आणि कसं आहे की आता महिलांना जे मेन काम असतो की बा कधी नळाचा प्रॉब्लेम असतो, तर त्याच्यासाठी आपण त्यांना तशा सूचना पण म्हणजे पोचवतो की बा आज नळ येणार नाही. मेन आहे पाण्याचा प्रॉब्लेम खूप असतो खूप जणांना. महिलांच्या सशक्तीकरणाकरता आपले काही प्लॅनिंग्स आहेत का? महिलांच्या सशक्तीकरणाकरिता आता कसं आहे की आमचा जो काही एरिया आहे, स्लम वगैरे एरिया, त्याच्यात खूप जास्त महिलांना त्रास असतो, तर तो आपण जास्तीत जास्त प्रमाणे सॉल्व करायचा प्रयत्न करू. आणि युवकांसाठी रोजगार म्हणून काही आपल्या प्लॅनिंग्स आहेत का? रोजगार मेळावा हा मी घेत असतो. माझ्या एरियामध्ये ट्युशन एरिया पण आहे, चिडीमारी पण खूप होत असते. ते पण आपण त्याला आळा घातलेला आहे की एक कॉल, त्यांनी तो एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉल केला की 5 ते 10 मिनटात पोलीसवाले येतात. आणि रोजगार जो आहे, तर रोजगार तर आपण करतच असतो. म्हणजे रोजगार मेळावा हा घेत असतो. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक या साईडला कंपन्या आहेत आणि काही कंपन्या आपल्या MIDC याच्यात पण आहेत. तर आपले जे मुलं आहेत ते आपण MIDCमध्ये पण प्रयत्न करतो की बा आपल्या अकोल्यातच राहिले पाहिजे. आणि आता जर एअरपोर्ट जर झालं समज, तर मग मोठे येऊ शकतात जसे आपले उद्योग, तर तिथे आपण करू प्रयत्न त्यांच्यासाठी. आतापर्यंत आपण BJPकडनंच उमेदवारी घेतलेली आहे, यावेळेस अपक्ष लढत आहात. कसं आहे माहिती आहे का, मी पहिल्यांदा तुमच्या याच्यावरच इंटरव्ह्यू दिला होता. मी तेव्हाही सांगितलं तुम्हाला की मी चुकीचं काहीच केलेलं नाही आहे. मी विरोधात कधी काम केलेलं नाही आहे आणि जो माझ्यावर अन्याय झालेला आहे त्याचं उत्तर आता जनतेने जनतेच्या मताच्या स्वरूपात द्यावं, अशी माझी जनतेला विनंती आहे. कारण की हा अन्याय माझ्यावर नाही आहे, हा अन्याय जनतेवर आहे. कारण की हा काम करणाऱ्या माणसावर अन्याय केलेला आहे पक्षाने, इथल्या ती अकोल्याच्या. तिथून जे आलं होतं पण इथे काही कारणास्तव मला देण्यात नाही आलं. तर आता जो हा अन्याय माझ्यावर झालेला आहे हा पूर्ण जनतेवर झालेला आहे माझ्या प्रभागाच्या. कारण की मी काम केलेलं आहे आणि माझं काम जे आहे हे दिसते, आपण बघू. आता कसं आहे की बा सर्व जनतेला मी त्यांची राय घेतली अगोदर की बा काय करायचं, तर ते म्हणत की तू अपक्षच राहू दे, आम्ही तुझ्यासोबत आहे. आणि जे माझ्या पाठीवर त्यांनी हात ठेवलेला आहे आणि म्हणजे त्यांच्या त्या हिशोबानेच मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. आणि त्यांचा जो आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल तर म्हणजे असं मन भरून येते कधी कधी. एवढं म्हणजे त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतो. ॲक्च्युली तुमच्या कामाची पावती आहे, कारण की तुम्ही जर काम केलं नसतं तर जनतेने तुम्हाला एवढं सपोर्टच केला नसता. आज तुम्ही जे पूर्व काम केलेलं आहे, आज त्याचाच आशीर्वाद म्हणून जनतारूपी तुम्हाला पाठीशी उभी आहे आणि तुम्हाला म्हटलं की तुम्ही अपक्ष म्हणून लढा. तुमची जबाबदारी वाढली असं वाटत नाही तुम्हाला? हो, जबाबदारी तर वाढलेली आहे. आणि आता जे आहे की बा आता नियोजन तर एकदम म्हणजे त्याच्यापेक्षा चांगलं करायचं आहे पुढचं नियोजन. की प्रत्येक माणसाला कसं आहे की आता मला कॉल करतील पण त्यांची ते सिस्टीमच अशी लावून देऊ
की त्यांना घरी बसल्या बसल्या त्यांचं काम होत जाईल. म्हणजे जास्त कुठं जायचं काम नाही आहे. मेन आहे राशन कार्डचं काम येते कधी कधी यांना. काही जणांना त्या अन्नधान्याचे दुकानं जे आहेत त्यांच्याही खूप कंप्लेंट आहेत. तेही आता माहिती पडल्या मला, जसं काही लोकांनी सांगितल्या. पहिले सांगत नव्हते, आता सांगितलं त्यांनी की बा अन्नधान्याचे दुकानं जे आहेत वार्डातले ते लवकर त्यांना देत नाहीत धान्य. त्यानंतर ते रविवारच्या रविवारच उघडतात. त्यानंतर राशन कार्ड झालं, ते झालं. त्यानंतर मेन छोटे छोटे प्रॉब्लेम आहेत, बाकी नळ नाल्या ते तर आपण सॉल्व्ह करून देऊ त्यांचे सर्व. जनतेला काय आव्हान करणार? जनतेला हेच आवाहन करणार आहे की मी यावेळेस अपक्ष उभा आहे. माणूस तोच आहे, चिन्ह नवे आहे. चिन्ह आहे माझे चष्मा निशाणी आहे माझी. प्रभाग क्रमांक 13D उमेदवार आहे मी. आणि प्रभाग क्रमांक 13D आपण 6 नंबरचं बटन आहे माझं. 2 मशीना राहणार आहेत, अ ब क ड. मध्ये 6 नंबरचं बटन आपण दाबावं आणि चष्मा या निशाणीला मतदान करून मला भरघोस मताने निवडून द्यावं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपण आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. प्रेक्षकांनो, चष्मा या निशाणीवर आशिष पवित्रेकरजी लढत आहेत. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व हा त्यांचा नवीन कन्सेप्टसुद्धा तुमच्यासाठी राहणार आहे. तर आपण सुद्धा आता विकासाचा चष्मा लावावा. आज सध्या एवढंच आपल्यासाठी. आपण बघत राहा RRC न्यूज.